जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. शिक्के तुमच्याकडे घ्या. आमच्या नावाचे आहेत हे. आम्ही कोण घेणार? आमचा आदेश समजून घ्या. आता आमचं पद सरकार जमा करा म्हणावं. हे सांभाळण्याची आमची पात्रता नाही. तलवारीच्या जोरावर स्वराज्याचं रक्षण करणारी माणसं ही आपली असली पाहिजे. त्यांच्या निष्ठा या अभेद्य अभंग असल्या पाहिजेत. त्या निष्ठेला वज्राचा कणखरपणा असला पाहिजे. आणि असाच कणखरपणा आहे सरनौबत हंबीरराव मोहिते यांच्याकडे. राजे, आम्ही तुमच्या मस्तकावर जे छत्र धरले, आमच्या डोक्यावरचं छत्र अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तलवार हाती घेतली पाहिजे. नाही ते पटतंय मला, पण असं कसं बाजूला ठेवायचं? ते पुन्हा मातब्बराच्या हाती आम्ही सोपू. पण असा कोण आहे? आम्ही दक्षिण प्रांताची जबाबदारी अशा व्यक्तीकडे सोपवत आहोत ज्यांच्यामध्ये त्याग, पराक्रम, स्वामीनिष्ठा ओतप्रोत भरली आहे. बोला शंभूराजे, आता बोला. म्हणजे आम्ही हत्तीवरनं साखऱ्या वाटायला रिकामा. ते म्हणजे हर्जीराजे महाडिक. सिंहासनाच्या पायरीवर बसणं म्हणजे इतरांचा सत्ता सोपानावरून कडेलोट. धक्का बसला कारभाराला. त्याला इलाज नाही का विराज? रायगडाचा एक अलिखित नियम आहे. इथं कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. ओ आबा, वतनाचं काय ते बोला आता. अरे तुम्ही बोला नाही बोला, आम्ही या भिजलेल्या घोगड्याचा सोक्षमोक्ष लावणार. महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. कणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं आम्ही. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते. काय? राजा चलावं लवकर. तुम्ही पंत काकांकडे जा. पण आम्ही जाऊन काय करणार? धोषा तर तुमच्या नावाचं लावलाय त्यांनी. पण आम्ही नाही जाऊ शकत येसू. आणि खरं सांगायचं तर मनातून वाटत नाही आम्हाला जावंच, कारण त्यांच्या चुकाच तेवढ्या मोठ्या आहेत. त्या चुकांकडे दुर्लक्ष करून आम्ही गेलो तर चुकीचा संदेश रयतेत जाईल. स्वराज्य द्रोह्यांचं फावेल त्याचं भय नाहीसं होईल. याचा अर्थ त्यांच्या चुकांना माफी नाहीच तर? नक्कीच नाही. आम्ही मोरोपंतांकडे जाऊन आलो. माझा राजा येईल, माझा राजा येईल, त्याला मुजरा करायचा आहे एवढंच म्हणतायत मोरोपंत. शंभूराजेंशी एकदा बोला. मातोश्री, तुम्हीच चला ना, तुमचं ऐकतील. राजे, शंभूराजे कुठे गेले? अहो मात्रा घ्या, मात्रा. नाही घेणार. मात्रा घ्यावी लागेल पण. अरे कितनी है सिवा की रियासत, इतनी सी, लेकिन फिर भी हमारे सीने में नासूर की तरह चुभती है ये सिवा की रियासत. हुजूर, अब वो भी खत्म हो जाएगी. हमारे सरदारों ने संभा की रियासत में तहलका मचाया है. राज, तुकोबारायांच्या पालखीवर हल्ला केलाय. काय? पालखीवर हल्ला केला? कोणी? मोगलांनी केलाय. बादशाह का हुक्म है, यात्रा जेत्रा पालखी वारी सब बंद करो. वारी अशी बंद होणार नाही. पंढरपूरला तर जाणारच. जाओ, झिझिया भर के जाओ. राज, तुकोबारायांच्या पालखीवर हल्ला केलाय. कोणी? मोगलांनी केलाय. सुरत मग कवा निघायचं सुरतेला? लवकरच निघायचंय मामा. अंगाशी त्यासाठी तर बोलावलं. राजन, आपण अजून कोणाला बोलवलंय मसलतीत?
ज्यांना बोलावलंय ते आले. या बैरजी काका. या वैरजी या. मग काय आता बेतच मार्गी लागला म्हणायचं बसल्या बैठकीत. उत्तरेत एकदमच गोंधळ उडलाय. अहो बादशाह औरंगजेब आणि शहजादा अकबर समोरासमोर आल्यात आणि आता कवा बी लढायला तोंड फुटल अशी परिस्थिती आहे. वा, खबर आपल्यासाठी नामी आहे. होय, या भांडणामुळं त्यांच्या सरदारात घबराट पसरली. आता नेमकी कुणाची बाजू घ्यायची आणि हिंदुस्थानचा बादशाह कोण होणार हा सवाल समद्यांमोरून असतोय. बैरजी काका, बादशाह तिकडे लढाईत गुंतलाय. मग आपण वराड घेऊन निघायचं का? नवरदेव बाशिंग बांधून तयार आहे. जायचं तर अहो समधी चौकशी केली, बोलणी केली, जानवस घर सुद्धा बघितलंय. नवरदेवाचा घोडा कुठनं कुठं जाणार, कुठं थांबणार, नेमकं कुठल्या जागेवरनं बोहल्यावर चढणार समज ठरवलं. भले शाबास. किती शिबंदी किती आहे काकरखानाकडे? शिबंदी आहे तशी माहिंदळ, पर त्यातली निम्मी बादशाकडे गेली असणार. अहो राज, हे काकरखानाचं काय मधीच? हा, ते तर राहिला बुराणपूरला. पण सुरतेचं काय? हा, लगीन तर सुरतेला आहे ना. व नवरदेव लग्नाचा मांडव बुऱ्हाणपुरात आहे. और सुरत ती आवई होती दिशाभूल करण्यासाठी. मामासाहेब, आपण जायचंय ते बुऱ्हाणपुरावर. मोगलांचं दख्खनेतलं मुख्य ठाणं बुऱ्हाणपूर. नेस्तानाबूत करायचं. लय लांबचा पल्ला आहे. गाठायचा. मुलूक नवा आहे, टापेखाली आणायचा. मोठ्या तयारीनं जावं लागेल. जायचंच, पण जायचं ते बुऱ्हाणपुरावरच. हम अच्छी तरह से जानते हैं कि हमारे तलवार के खिलाफ हमारे बेटे की शमशेरी उठी. चालाक है, शातिर है, बहुत बड़ा सूरमा है. उसके बावजूद एक ऐसी कमी है उसमें जो सिर्फ हम ही जानते हैं. अब्बाजान? हाँ बेटा, और इसी कमी की वजह से वो बागी हमारे सामने घुटने टेकेगा, बल्कि यूं कहो कि अपने घुटने टेकने के लिए मजबूर हो जाएगा. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात भेटलाच नाहीत. छोटा काश्मीरला भेटलो आम्ही. राहायला अंधेरीला मोरोळला होती आणि मी मुंबईला ड्युटीला होतो. मग ते जवळचं लोकेशन म्हणून मग आम्ही ते छोटा काश्मीर. तुम्हाला कसे सगळे छोटा काश्मीर वगैरे माहिती होतं? आता सांगू नका. बंदोबस्त केले, देवी विसर्जनचे बंदोबस्त केलेले देवी आहे ना त्याला. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे लीफ रॅप पनीर. मंडळी, आता आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? आपण करतोय पोडी चीजी कॅप्सिकम रिंग्स. तुला आता सुमन भेटले ना, त्याने हाक मारली तर तू तशीच निघून आलीस. असं का केलंस ग? अगं काय झालं चिडायला एवढं ते तर सांग की. काल तुम्ही त्यांना नको नको ते बोलला. माझ्या नवऱ्याची जरा तरी किंमत ठेवायची. बर बाई, चुकलं आमचं. तू चल घरी, आपण काय ते शांतपणाने बोलू. चल. ज्या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा आदर नाही ठेवला, त्यांच्या स्वप्नांचा आदर नाही ठेवला, त्या घरात मी परत पाय बी ठेवणार नाही. तुला आता घाई करू होई वायच बोला त्याच्याशी. पोरगी पण कशी शिकली सवरलेली होई ना. त्या सांग, बुका शिकून पोरगी मिळत नाही. अण्णा नायकाचा झील हा तर दाखवून दे. तोंड गोड करा नायकन, बदली थांबवल्याबद्दल. नमस्कार नमस्कार नमस्कार. सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय. आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय. नमस्कार. नमस्कार. मी राणा. अहो काय, आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटते. राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. चला हवा येऊ द्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं. दुपारनंतर येतो म्हटलं. आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं?